भरपूर सारे कॅल्शियम, विटॅमिन, आयरन, प्रोटीन आणि मिनरलचा भंडार म्हणजे मखाने. मसल्सला स्ट्रॉंग बनवतात आणि दातांना मजबूत बनवतात. मोठे असो वा छोटे, सर्वांना मखाने नक्कीच खायला पाहिजेत, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. आणि आज जे मी क्रंची बॉल्स बनवणार आहे ते तर असे आहेत की कोणाचाही हात थांबणार नाही आणि दिवसभर फक्त हेच खात राहतील. थंडीचे दिवस असे असतात की या दिवसात तुम्ही कितीही हेल्दी खाऊ शकता. जेव्हा कधी तुम्हाला लाडू वगैरे बनवायला वेळ नसेल, नाहीतर बनवायला कठीण आणि झंझट वाटत असेल, तर हे मखाना बॉल तर आपण काही मिनिटातच तयार करू शकतो. ते पण बिना फेल, कुरकुरीत, करारे, क्रिस्पी आणि खायला एकदम टॉफी चॉकलेट सारखे. घरातली मुलं तर मागून मागून खातील अशी ही आपले मखाना बॉल्सची रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया. सुपर हेल्दी, सुपर क्रिस्पी गुळाचे मखाने बॉल्स बनवायला मी येथे मखाने घेतले आहेत. ते जवळजवळ 80 ग्रॅम एवढे भरलेले आहे आणि जर बाउलने मोजायला घेतलं तर हा बाउल म्हणजे 3 बाउल एवढे भरलेले आहेत. तसेच मखान्यांना इंग्लिशमध्ये फॉक्सनट्स असे सुद्धा बोलतात. मखान्यांमध्ये असतात भरपूर सारे प्रोटीन्स, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि भरपूर सारे फायबर्स. जे फायबर्स आपले डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्ट्रॉंग बनवतात, हाडांना मजबूती देतात, सोबतच हार्टला हेल्दी ठेवतात, प्लस ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात. भरपूर मोठ्या प्रमाणात गुणकारी असतो हा मखाना. तसेच तुम्हाला सहजासहजी कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हा उपलब्ध होणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला मखान्यांना भाजावे लागणार आहे की ज्याच्यामुळे मखाने क्रिस्पी आणि क्रंची होतील. अशा काही टिप्स सांगेन की ज्याच्यामुळे तुमचे मखाने अजिबात सॉफ्ट किंवा नरम पडणार नाही किती वेळ झाला तरीही. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. आता आपल्याला सतत 5 मिनिटं हे मखाने असेच परतत राहायचे आहेत की ज्या कारणांमुळे मखान्यांमधील मॉइश्चर तसेच नरमपणा संपूर्ण निघून जाईल आणि आपले जे हे मखाना बॉल्स आहेत ते बऱ्याच दिवसापर्यंत कुरकुरीत असे बनून राहतील. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल. आता आपल्या मखान्यांना हलकीशी दरार यायला लागलेली आहे आणि त्याचा रंग थोडाफार बदलायला लागलेला आहे, म्हणजेच मखाने क्रिस्पी व्हायला सुरुवात झाली आहे. आता ह्या स्टेजला फ्लेमला थोडंसं वाढवायचं आहे, लो टू मीडियम, आणि 2 ते 3 मिनिटं अजून भाजून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही व्यवस्थित मखाने भाजून घ्याल ना लो फ्लेमवर, तेवढेच आपले मखाने क्रिस्पी आणि क्रंची होतील. बघा आता मस्तपैकी आपले सर्व मखाने छान असे भाजले गेलेले आहेत. तर एक मखाना हातात घेऊन दाबून तोडून बघा. दाबून बघितल्यावर मखाना अगदी लगेचच तुटलेला आहे आणि त्याचा चुरा सुद्धा छान झालेला आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे भाजून घेतलेले मखाने आहेत ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत की ज्याच्यामुळे मखाने हे लवकर थंड होतील. आता नेक्स्ट आपण जे घेतले आहेत ते आपल्या बॉल्सला बनवतील एकदम टेस्टी, क्रंची, आणि ते आहेत शेंगदाणे. तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि मस्तपैकी आपले शेंगदाणे भाजले जातील. जवळपास आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहेत. आता ते थंड होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, तर ते आपण बाजूला काढून घेऊया. आता नेक्स्ट स्टेजला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ हे जवळपास अर्धी वाटी आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 चमचे मोठे भरून मी येथे तीळ घेतलेले आहेत. तीळ थंडीमध्ये नक्कीच खायला पाहिजेत, शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात, सोबतच कॅल्शियमचा खजाना आहे हे तीळ. जर तीळ ह्यात मिक्स केले ना तर त्याची टेस्ट आणि क्रंच खूप छान होईल. लो फ्लेमवर सतत पळी फिरवून आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर तुम्ही हळूहळू बघाल की तीळ फुलायला लागलेले आहेत आणि त्याचा मस्त सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे. तर जवळपास आपले तीळ सुद्धा येथे भाजलेले गेलेले आहेत. जास्त वेळ तसेच हाय फ्लेमवर आपल्याला तीळ भाजायचे नाहीत, नाहीतर मग तिळाला कडवटपणा येईल. चला तर आपले भाजून झालेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते थंड करून घेऊया. तर येथे आपल्या सर्व गोष्टी भाजून रेडी झालेल्या आहेत. आता पुन्हा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि ह्यात आपण घालणार आहोत 250 ग्रॅम गूळ. हे साधंच गूळ आहे. मी पहिलेच हे सुरीच्या सहाय्याने बारीक करून घेतलेलं, म्हणजे आपण जेव्हा गूळ वितळवायला घेऊ तेव्हा त्याला जास्त वेळ लागणार नाही आणि गूळ लगेच वितळेल. आणि तसंच जर गूळ जाडं ठेवलं तर ते वितळायला सुद्धा वेळ लागेल आणि आपल्याला गॅस सुद्धा जास्त जाईल. तर गूळ टाकायच्या अगोदर आपण यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे गूळ खाली कढईला चिटकणार नाही आणि लवकर विरघळायला मदत होईल. आपल्याला सतत ढवळत गूळ लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही हळूहळू बघायला लागलात तर गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. तर गुळात भरपूर प्रमाणात आयरन असतात. थंडीमध्ये गुळाचं सेवन म्हणजेच खायला नक्कीच पाहिजे. तर गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे.
तर याला लगातार आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही मिक्स कराल आणि फेटून घ्याल ना तेवढंच आपले गुळ मखाना बॉल्स हे क्रंची आणि क्रिस्पी होणार आहेत. हळूहळू बघाल तर गुळाचा रंग बदलायला लागलेला आहे. तर ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आहे. सुंठ पावडर थंडीमध्ये खाणं आरोग्याला अगदी उत्तम आहे. तसेच आता आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पावडर सुद्धा घालून घेणार आहोत. तर आपण येथे वेलची पावडर सुद्धा मस्तपैकी घालून घेऊया आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. तसेच काळी मिरी पावडर सुद्धा येथे आपण घालून घेणार आहोत. काळी मिरी पावडर आपला गोडपणा बॅलन्स करणार आहे. तसेच ती आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तसेच आपली नजर तेज करते. तर हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता आपण आपल्या गुळाच्या पाकाची टेस्ट करून घेऊया. आता आपल्याला एक पाण्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जो केलेला पाक आहे तो घालून घ्यायचा आहे. हा पाक हातात आपण घेतल्यानंतर बघायचं आहे की ह्याची तार होते, म्हणजे आपल्याला अजून पाक शिजवायचा आहे. आपल्याला पाक एवढा तयार करायचा आहे की त्याची तार हातात आल्याला लगेच तुटली गेली पाहिजे. एवढ्या स्टेजपर्यंत आपल्याला गुळाला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याला गुळाचा पाक छानपैकी शिजवून घ्यायचा आहे आणि तसेच सतत फेटत राहायचं आहे की ज्याच्यामुळे आपले मखाना बॉल्स हे क्रिस्पी आणि क्रंची होणार आहेत. आपल्या गुळाला मस्तपैकी फेस आलेला आहे. आता पुन्हा या स्टेजला आपण आपल्या गुळाचा पाक चेक करून घेऊया की तो व्यवस्थित झालाय की नाही. आता हा पाक टाकल्या तळाशी जाऊन चिटकून बसला आणि तसेच मी हातात घेतल्यावर हा पटकन तुटला देखील गेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की हा गुळाचा पाक पटकन असा काचेसारखा तुटला गेलेला आहे. आणि आता आपले गुळ मखाना बॉल्स हे बऱ्याच दिवस क्रिस्पी आणि क्रंची तसेच दातांखाली चिटकू नये म्हणून ह्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून घेतलेला आहे, जे सर्व मिठाईवाले मिठाईत पण घालतात, जो आहे 2 चिमटीभर खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा. सोडा हा थोडासाच घालायचा आहे. सोडा घातल्यामुळे मस्त झाक यायला सुरुवात होणार आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे भाजून घेतलेले मखाने आहेत त्यामध्ये सर्व घालून घ्यायचे आहेत आणि लगातार गरम मध्येच मखाण्यांना मिक्स करून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे मखाण्यांना गुळ हे व्यवस्थित कोट होईल. मखाण्यांना कोट करायचं काम आपल्याला पटापट करून घ्यायचं आहे, म्हणजेच ते मिक्स पटापट करून घ्यायचं आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी सर्व गुळ हे व्यवस्थित लागले जाईल. तर सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे गुळाचा कोट झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचे आहेत ते भाजलेले तीळ आणि तीळ घातल्यानंतर आपल्याला सोबतच घालून घ्यायचे आहेत आपण जे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल आणि फायबर्स असतात. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून खावेत. आता आपण जे सगळं काही बॅटर टाकलेले म्हणजे शेंगदाणे, गूळ, तीळ हे सर्व एकमेकांना व्यवस्थित लागतील याप्रमाणे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. म्हणजे जेव्हा तुम्ही एक जरी मखाना बॉल्स उचललात ना तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी तिळाचा लाडू खातोय किंवा तीळवडी खातोय असं वाटेल. सर्व फ्लेवर तुम्हाला मिळतील एकाच रेसिपीमध्ये आणि ते पण हेल्थ सोबत. सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला असं वाटलं की हे नीट मिक्स होत नाहीये तर तुम्हाला पुन्हा हे लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे. तर ह्या स्टेजला आपण त्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया म्हणजे मस्तपैकी याला शाईन येईल. सर्व गोष्टी एकमेकांमध्ये मस्तपैकी मिक्स झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला पटकन एक मोठी परात घ्यायची आहे आणि त्यावर तूप घालून सगळीकडे व्यवस्थितपणे ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा यामध्ये मखाना बॉल्स टाकू तर ते चिटकणार नाहीत. सर्व बॉल्स ह्या मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया आणि ते थोड्या थोड्या अंतरावर घालून घेऊया. थोडंसं थंड होऊन देऊया म्हणजे फक्त आपल्याला हात लावायला येईल एवढंच थंड करून घ्यायचं आहे. थोडं व्यवस्थित पसरवून घेऊया म्हणजे ते लगेच थंड होईल, पण एकदम पण आपल्याला थंड होऊन द्यायचं नाहीये. तर आता हे बघा मखाना बॉल सेट झाले आहेत आणि बऱ्यापैकी थंड सुद्धा झालेत. ह्याच स्टेजला जेव्हा हे पूर्ण सेट झाले नसतील, थोडेसे गरम असतील तेव्हाच यांना वेगळं करायला पाहिजे, नाहीतर थोड्या वेळात हे वेगळं करायला त्रास होईल आणि तसेच ते तुटायला सुद्धा लागतील. सर्व बॉल्सला आपण वेगळं करून घेऊया आणि थोडा वेळ सेट व्हायला ठेवून देऊया. तर बघितलेत ना पटापट आपले हे बॉल्स निघले जात आहेत आणि सुटत सुद्धा आहेत. तर आहे की नाही किती सोपी बनवायला रेसिपी आणि बनवायला सुद्धा मजा येईल आणि खायला तर विचारूच नका. घरातले डिमांड करून करून बनवायला सांगतील कारण की ती आठवड्याच्या आतच संपणार आहेत. आणि हे घ्या आपले सुपर हेल्दी, सुपर टेस्टी, क्रिस्पी तसेच क्रंची गुळ मखाना बॉल्स येथे तयार झालेले आहेत. वाव, खरंच करायला खूप सोपे आहेत हे बॉल्स आणि अगदी लागायला तर टेस्टीच आहेत. आणि आता बघा याचा क्रंच बघाल ना तर एकदम क्रिस्पी. हे मखाना बॉल तुम्ही असेच बनवून घ्या, 2 ते 3 महिने तर खराब होणारच नाही. आरामात खा, शिल्लक तर राहणारच नाही आणि हर एक आठवड्याला तुम्हाला बनवायलाच लागतील. तसेच क्रिस्पी क्रंची बनून राहतील. पूर्ण थंड झाल्यावर मस्त एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही हे भरून ठेवा आणि एन्जॉय करा.
गुणांनी भरपूर क्रिस्पी क्रंची गुळ मखाना बॉल्स येथे तयार झालेले आहेत. तसंच आपली आपण डिश सर्व करून घेऊया. तसंच तुम्हाला माझी आजची सुपर हेल्दी रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्ससोबत ह्याची लिंक शेअर करा. तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.